त्यांना बसू द्या, किती दिवस बसायचं, मरू द्या, काय करायचं मरू द्या, अशा पद्धतीने सरकारचं धोरण आहे. म्हणजे कुठलाही व्यक्ती उपोषणाला बसला, साधा जरी व्यक्ती उपोषणाला बसला तरी तिथे पोलीस बंदोबस्त लावावा लागतो, कारण तिथे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असतो. असं आहे. आता इथे कालपासून एकही पोलीस कर्मचारी नाही. ठाणेदार एकदा येऊन भेटून गेले, औपचारिक चौकशी करून गेले, पण एकही पोलीस बंदोबस्तासाठी कर्मचारी इथं लावला नाही. पोलीस बंदोबस्त लावावा अशी आमची भावना नाही, पण असे संकेत आहेत की एखाद्या वेळी या उपोषण स्तरावर हल्ला होऊ शकतो सत्ताधारी पक्षाकडनं. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न इथे तयार होऊ शकतो. कोण कोणाचा बदला कसा काढेल हे सांगता येत नाही. असे सगळे इनपुट्स असताना एकही पोलीस बंदोबस्तासाठी कर्मचारी इथं त्यांनी लावला नाही. ठीक आहे, आम्हाला काही त्याचं दुःख नाही, नका लावू, पण कसं करू लागतंय प्रशासन. कालपासून एकही डॉक्टर तपासायला आला नाही, काल सकाळपासून. म्हणजे यांनी ठरवलेलं आहे की हे आंदोलन मोडून काढायचं आहे आणि या आंदोलनाकडे दुर्लक्ष करायचं आहे, असं सरकारचं धोरण आहे. बघा शेतकऱ्यांनो, तुम्ही ठरवा काय करायचं ते. तुम्ही जर का पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरले तर सरकारला दखल घ्यायला भाग पडेल, आणि तुम्ही जर फक्त टीव्हीवर बसून किंवा फेसबुकवर बसून हे सगळं बघत असाल तर मग मात्र काही खरं नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सरकार आंदोलन मोडू पाहताय. सरकारचा प्लॅन आहे आमच्यासारखा कार्यकर्ता असाच मेला तरी चालेल, काही त्याला कारण लावून टाकू वेळेवर, असं धोरण त्यांचं आहे. पण मी सरकारलाही सांगतो आणि जिल्ह्याच्या प्रशासनालाही सांगतो, हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेतलं तर काय होतं हे मागच्या वेळी बघितलेलं आहे. त्यामुळं ती वेळ पुन्हा शेतकऱ्यांवर आणू नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी काय अन्नत्यागाला बसलेलो आहे, माझी तब्येत खराब झाली, माझा प्राण गेला, जीव गेला, काही झालं तरी मी मागं हटणार नाही, अशी माझी भूमिका आहे. पण या सगळ्याला सरकार आणि या बुलढाणा जिल्ह्याचं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन हे कारणीभूत राहतील, एवढं मात्र मी तुम्हाला ठामपणाने सांगतो. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल आणि प्रशासन जबाबदार असेल.